वर्ग सांगायचं. माझे नाव असं म्हणायचं. माझे नाव सोहम. हा पूर्ण नाव सांगायचं कधी इथं आल्यानंतर. सोहम गोविंद केंद्रे. वर्ग पहिला. वर्ग पहिला. मराठी एक नाव आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष बालमित्रांनो, मी तुम्हाला माहिती एवढं बोलून माझे 2 शब्द संपवले. वर्ग पहिला आणि पुढे आहे का? दुसरी. चला वर्ग दुसरा. वर्ग दुसरा. माझे नाव सय्यद जुनैद फयाज. सर्वांना माझा नमस्कार. आज 26 जानेवारी आहे. आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. हा आपला राष्ट्रीय सण आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद भारत. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज आपण 26 जानेवारी साजरा करतो. या दिवशी आपल्या भारताची संविधान पूर्ण झाली. जाता जाता एवढंच होती, जाता जाता एवढ होती. इस्लामी यात्रेकरा ज्यामध्ये तुषार या ठिकाणी मिळाली जोपर्यंत प्राणाची छान. अतिशय खरंच सुंदर भाषण केली. आणखी थोडी जर तयारी केली तर छान भाषण तिने करू शकते. सभाधीटपणा आहे. माझे नाव सिंधू रामचंद्र जायभाई आहे. आज वर्ग दुसरा. गणतंत्र का ये पूर्व सलाम रहे, गणतंत्र का ये पूर्व सलाम रहे. हर दिल में इसकी छवि हो, हर दिल में इसकी छवि हो. भारत माँ की सेवा में हमेशा समर्पित रही हो. भारत माँ की सेवा में हमेशा समर्पित रही हो. प्रजासत्ताक दिन आपल्या देशाचा गौरवशाली दिवस आहे. संविधानामुळे आपल्याला स्वातंत्र्य, समानता आणि न्याय मिळाले. 1950 साली भारताने जगाला दाखवून दिले की आपण एक देश आणि सामर्थ्याने देश आहोत. एवढे बोल जाता जाता एवढेच म्हणावे वाटते. जाता जाता एवढेच म्हणावे वाटते. चलो मिलकर प्राण करें, हम देश के काम आएंगे. हर मुश्किल को हरा कर भारत को आगे बढ़ाएंगे. जय हिंद, जय भारत. छान. सिंधूनं तिला 4 भाषण दिली. त्याच्यापैकी एकच 2 का? बरं, 2 दिले होते. 2 पैकी एका भाषणाची तिला तयारी करायला सांगितली होती. त्याच्याप्रमाणे तिने तयारी केली होती. छान छान. चला नेक्स्ट. इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी या. माझे नाव धनश्री भरत नागरगोजे आहे. मी इयत्ता 3रीत आहे. हर रंग में बदला भारत, हर दिल में इसका प्यार,
छान संदेश, एकतेचा संदेश तिला देण्याचा अतिशय सुंदर असा तिचा जो प्रयत्न होता तो अतिशय छान होता. आपण सगळे माणसं आहोत सुरुवातीला, त्याच्यानंतर स्त्री पुरुष, नंतर मुस्लिम हिंदू जाती, मला दिला हो. पण सुरुवातीला आपण काय आहोत, एक व्यक्ती माणूस, आणि आपला देश म्हणून आपल्यासाठी आपल्या देशासाठी करायचे, एकमेकाच्या विरोधात न बोलता. आलं लक्षात? तर आपण एकतेचा संदेश या भाषणामधून धनश्रीने दिलेला आहे. यानंतर चला माझे नाव यशस्वी शिवराज नागरगोजे आहे. मी वर्ग 3रा. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाराज, गावातील आमंत्रित पाहुणे मंडळी, तसेच माझ्या शाळेतील माझे सर्व शिक्षकगण व माझे प्रिय वर्ग, आपल्या भारत देशात मित्र, आज 26 जानेवारी गणतंत्र दिवस. आपल्या भारत देशात सुखी तर देश सुखी, एवढेच बोलून थांबते की जय हिंद जय भारत. यशस्वी आणखी थोडा प्रयत्न केला तर निश्चितच तिने यशस्वी होणार आहे की नाही? थोडस कमी पडली, आणखी पुढच्या वेळेस आणखी प्रयत्न करायचं. भरपूर आपल्याला दिवस आहेत. हा चला, इयत्ता 3री झालेली आहे का? कुणी राहिले 3रीचं? चला 4थी, एकाने यायचं. सन्माननीय व्यासपीठ आणि वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझे नाव आपण बोलला का ते पट्टीत चालली आहे. मी प्रजासत्ताक दिनानिमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगत आहे, तरी तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ आणि वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव अश्विनी आहे. मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आज 26 जानेवारी आपल्या भारताचा गणतंत्र दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. जय हिंद जय भारत. अश्विनी मुंडे हिचं झालेलं आहे भाषण. चांगला प्रयत्न होता. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची भारत मातेला वंदन करून सुरुवात करते. आज सर्वांना नमस्कार. माझे नाव गुंजन विष्णू केंद्रे. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारतात संविधान लागू झाले. हा दिवस आपल्या देशातील शूरवीरांची आठवण करून देतो. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पानी न हो तो नदियाँ किसका की, आंसू न हो तो आंखें किसका की, दिल ना हो तो धड़कन किसका की, अगर हम वतन के काम न आए तो जिंदगी किसका की. धन्यवाद. जय हिंद जय भारत. छान गुंजन. सर्वांना माझा नमस्कार. मी आज तुम्हाला 26 जानेवारी विषयी 2 शब्द सांगेन. तुम्ही शांत स्थितीने ऐकून घ्या ही माझी नोंद. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाराज, गावातील आमंत्रित गावकरी, पाहुणे मंडळी, तसेच माझ्या शाळेतील माझे सर्व शिक्षकगण व माझे प्रिय वर्ग, मित्र, विद्यार्थिनी मित्रांनो,
आज 26 जानेवारी भारताचे संविधान. सर्वप्रथम माझे प्रिय मित्र मैत्रिणी धन्यवाद दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनलेला देशाचा जय नेवा. यानंतर कोण झाली का? माझे नाव दुर्गा रामचंद्र रायबाई आहे. मी तुम्हाला बरेच वेळ घेणार नाही की बरेच विद्यार्थी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनावर भाषण करणार आहे. 26 जानेवारी 2025 गावकरी म्हणजे पाहुणे तसेच माझे वर्ग व मित्रांनो माझे वर्ग प्रिय मी आज 26 जानेवारी आहे. आजच आपल्या देशाला सत्ता लागू झाली. जय हिंद. नमस्कार बालमित्रांनो, मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. माझे नाव कार्तिकेश्वर नागरगोजे. मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. माझी नम्र विनंती. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराज गावातील आमंत्रित पाहुणे म्हणे तसेच माझ्या ऐकून माझे सर्व मित्र-मैत्रिणी. आज 26 जानेवारी गणतंत्र दिवस. मित्रांनो, आजच आपल्या देशाला तरी सत्ता मिळाली. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी जाता एवढंच बोलते की तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाची शान आहे, भारताची पराक्रमाची गाण आहे, भारताची शान आहे, तिरंगा आमचा मान आहे. जय हिंद. आप सभी को नमस्कार. मेरा नाम सैयद नाइक मोहम्मद है. आज 26 जनवरी है. सबसे पहले मैं आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामना देती हूँ. आज हम 76वां गणतंत्र दिवस मना रहे हैं. गणतंत्र दिवस हमारे देश का एक राष्ट्रीय त्यौहार है. 26 जनवरी 1950 को भारत का संविधान लागू हुआ था. भारत का संविधान भारत के सर्वोच्च कानून है. हमें हमेशा अपने देश का सम्मान करना चाहिए. मुझे भारतीय होने पर गर्व है और मैं अपने देश से बहुत प्यार करती हूँ. जाते जाते इतना बोलना चाहती हूँ कि ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी. हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी. जय हिंद. वर्ग 5 आणि कुणी आहे का यानंतर? वर्ग 5. या कोणी बघायचं? तुझं नाव सांगायचं, वर्ग सांगून भाषणाला सुरुवात करा. माझे नाव शिवानी अशोक वाघमारे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. ना सरकार मेरी है ना रोग मेरा है. ना सरकार मेरी है ना रोग मेरा है. मुझे तो बस यह है अब छोटी सी बात का गौरव है. मैं हिंदुस्तान की हूँ और हिंदुस्तान मेरा है. आजचा दिवस मांगल्याचा, आजचा दिवस भारतीय गणराज्याचा, आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा, माझा, तुमचा, सगळ्यांचा देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला, देशभक्तीच्या सुगंधात दरवळलेला, तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजचा हा दिवस. आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, अतिथी गण, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, वंदन करते त्या वीरांना जे देशासाठी झाले शहीद अमर. वंदन करते त्या वीरांना जे देशासाठी झाले शहीद अमर. आज देशभक्तीच्या रंगात रंगले सारे चराचरा. आज देशभक्तीच्या रंगात रंगले सारे चराचरा. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाळली प्रजासत्ताक दिनाची पहाट. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाळली प्रजासत्ताक दिनाची पहाट. त्या वीरांना मातृभूमीला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. मित्रांनो, आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. दिनांक 15 ऑगस्ट 1947 ची सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खूपच वेगळी अशी ती. सुमारे 150हून अधिक वर्ष गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला होता. परंतु आपल्या देशाकडे स्वतःचे संविधान आहे. भारताचे संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या मसुदा समितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, यंगोपाल स्वामी अय्यगार, कन्हेलाल मुंशी, B.L. मित्तल,
सदस्य एकूण 7 जण होते. संविधान समितीने भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आले. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. खऱ्या अर्थाने पृथ्वीची सत्ता त्या दिवसापासून सुरू झाली. नजारे नजर से करने लगे, नयन से बड़ी कोई चीज नहीं. नजारे नजर से करने लगे, नयन से बड़ी कोई चीज नहीं. तभी मेरे दिल ने आवाज दी, वतन से बड़ी कोई चीज नहीं. तभी मेरे दिल ने आवाज दी, वतन से बड़ी कोई चीज नहीं. आज आपण येथे सर्वजण प्रसन्न मनाने हसतमुखाने बसलेलो आहोत. आजचा हा स्वर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातूनच स्वातंत्र्याने आपले स्वप्न साकार केले. महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी ज्या देशासाठी आपले जीवन वाचले त्या देशासाठी आपण काय करत आहोत. केवळ सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे हे देशप्रेम नव्हे. आपले घर परिसर जरी आपण स्वच्छ ठेवला तरी ते देशप्रेम आहे. ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, हे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गरजूंना मदत करणे, हे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवणे, हे जाळपोळ न करणे, सार्वजनिक वस्तूंचे नुकसान न करणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे देखील देशप्रेम आहे. या गोष्टी आपण विसरता कामा नये. गौरवपूर्ण है हमारे देश का इतिहास. गौरवपूर्ण है हमारे देश का इतिहास. वीरों के रंगी है हमारी कहानी. वीरों के रंगी है हमारी कहानी. जाति धर्म से कोई भी हो हम पहले हिंदुस्तानी है. जाति धर्म से कोई भी हो हम पहले हिंदुस्तानी है. देश विघातक, समाज विघातक व्यक्तींवर वेळेचा आळा घालणे, त्यांचे बंदोबस्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुणांनी वेळ जागृत होणे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे. गुरु, आई, वडील आणि राष्ट्राची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे होय. हे आपण विसरता कामा नये. जे तरुण नैराश्यात अडकलेले आहेत, थोड्या अपयशाने खचलेले आहेत, त्यांच्यासाठी उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्तीशिवाय थांबू नका. हा स्वामी विवेकानंदाचा विचार फार मोलाचा आहे. मैं भी सरहद पर जाऊंगी, सीने पर गोली खाऊंगी और लड़कियां कमजोर नहीं होती. दुनिया वालों की यह एक गलतफहमी मिटाऊंगी. मैं हिंदुस्तान की बेटी हूँ, दुश्मन की छाती पर तिरंगा लहराऊंगी. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. भाषण संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायचं आहे. लक्षात. वर्ग 5वा त्यानंतर संजीवनी अशोक वाघमारे. स्कूल मेरा मंदिर है, टीचर मेरे भगवान है. स्कूल मेरा मंदिर है, टीचर मेरे भगवान है. मैं भाषण कर रही हूँ, संजीवनी मेरा नाम है. मैं भाषण कर रही हूँ, संजीवनी मेरा नाम है. अध्यक्ष महाशय, चुगली जमात गाणी माझ्या मित्रांना सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज 26 जानेवारी 1949 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला. मित्रांनो, आज 26 जानेवारी 1949 रोजी आपला भारत देश मित्रांनो, आज 26 जानेवारी 1949 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला, म्हणजेच मुक्त झाला. एवढे बोलून माझी भाषण. यानंतर जे क्रिया भाषण करत आहे तुमच्या समोर. आप सभी को मेरा नमस्कार. मेरा नाम ज़करिया है. सबसे पहले आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं. गणतंत्र दिवस भारत का एक राष्ट्रीय पर्व है. गणतंत्र 26 जनवरी 1950 को भारत का राष्ट्रीय संविधान लागू हुआ था. गणतंत्र दिवस की पूर्व संध्या पर राष्ट्रपति देश के संबोधन करते हैं.
छान छान. वर्ग 5वा. माझे नाव अनिशा मारुती ए, गायकवाड. ए, ए, मी आज काय तुम्हाला ऐकायला शिक्षा तुम्ही? संचालनाविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलम प्रभात. उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलम प्रभात. देशभक्ती देशप्रेम संचारले आज जराजरात. देशभक्ती देशप्रेम संचारले आज जराजरात. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणास सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आपण दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या अभिमानाने उत्साहाने साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली. जाता जाता एवढेच बोलावे वाटते की विविधतेत एकता आहे आमची शान. म्हणूनच आमचा भारत देश महान. शेवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करून माझे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. छान भाषण केलेले आहे. यानंतर मेरा नाम सैयद मुस्कान हसन है. मैं 5वीं कक्षा में पढ़ती हूँ. आज तिरंगा फहराता है कि अपनी पूरी शान से. हमें मिली आज़ादी वीर शहीदों के बलिदान से. माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं. जैसे कि हम सभी जानते हैं कि आज हम भारत के 76वें गणतंत्र दिवस को मनाने के लिए यहाँ एकत्रित हुए हैं. हर साल हमारे देश में 26 जनवरी को गणतंत्र दिवस के रूप में मनाया जाता है. यह हमारा एक राष्ट्रीय पर्व है. यह दिन इतिहास में विशेष स्थान रखता है. साथियों, 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश अंग्रेजों के गुलामी से आज़ाद हुआ. लेकिन देश की शासन व्यवस्था चलाने के लिए हमारे पास संविधान नहीं था. जय हिंद, जय भारत. टाळ्या वाजवा म्हणले की तुम्हाला भाषण संपलं की टाळ्या वाजवा. वर्ग 5वा. आणि कोणी राहिले का? 5वीचे मुलांनी केले का 5वीचे तयारी? तेजस्विनी दुसरे. माझे नाव तेजस्विनी राजू मुसे आहे. मी 5वी वर्गात शिकते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व माझे प्रमुख पाहुणे, आज मी तुम्हाला 26 जानेवारी विषयी 2 शब्द बोलणार आहे. तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. विद्यार्थी मित्रांनो, आज 26 जानेवारी गणतंत्र दिवस म्हणून साजरा करतो. मित्रांनो, आज देशाला खरी सत्ता मिळाली होती. इंग्रजांनी भारत देशाला 150 वर्षे घातली. देशात लोकांना अनेक छळ केला. जाता जाता एवढेच म्हणावे वाटते की विधे विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना चित्त गेली. एवढेच माझे 2 शब्द संपवते. महात्मा फुलेचे त्यांनी या सुवचनातून शिक्षणाचं महत्व सांगितलेले आहे तेजस्विनीने. यानंतर कोणी आहे का वर्ग 5वीचं? नाही. दुसऱ्याचे नाव सांगू नका रे. कोणी बोलायचं ना तुम्ही उठा. वर्ग 6वा.
या मुली. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव यशस्वी भरत नागरगोजे आहे. जो अब तक ना खोला है वो खून नहीं पानी है, जो अब तक ना खोला है वो खून नहीं पानी है, जो देश के काम लाया वो बेकार जवानी है. इस देश के लिए वीरों ने अपना खून बहाया, इस देश के लिए वीरों ने अपना खून बहाया. झुमतो देशाशी गणतंत्र आहे, झुमतो देशाशी गणतंत्र आहे. आजचा दिवस मंगली पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अतिथीगण, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या उज्ज्वल देशाचे दूरदूर व माझ्या बंधू भगिनींना अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी, अनमोल योगदान दिले त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी. शूरवीरांना, महापुरुषांना वंदन मी करते. वंदन करून मी माझ्या प्रांतीय भारत मातेला मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज आपला भारत देश प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. हा आपला राष्ट्रीय सण आहे. या सणानिमित्त आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यावर या भारत देशाचे कोणतेही कारभार चालवणारे कोणतेही कायदे नव्हते. अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीला 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला मजबूत संविधान दिले. संविधान आहे म्हणूनच अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे, अनेक वेगवेगळ्या भाषा बोलणारे सुखात समाधान राहते. 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारत देशात संविधान लागू करण्यात आले. आपला भारत देश संविधान लोकशाही प्रजासत्ताक देश बनला होता. आपली राजघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राजघटना आहे. या घटनेला आपला हक्क आणि अधिकार आहे. आपल्या भारत देशाला प्रजासत्ताक देश बनवण्यासाठी अनेक शूरवीरांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर कडा पाक देत आहेत. त्या जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम. जाता जाता एवढेच बोलून जाते की अब तो हमारा तिरंगा झंडा भी हमसे यह पूछने लगा है कि क्या बात है भारत, फराने से ज्यादा कफन में दफनाने के क्यों काम आ रहा हूँ. मोदी हद तो उस दिन फट गया जब बूढ़ी माँ अपने बेटे के चुंदो कर देकर बोली, साहब भर्ती में एक इंच भी कम नहीं लेते, मैं आधा शरीर कैसे लूंगी. इन मानवादी वारों के कारण इन आंखियों के बंगलों के यहाँ तो आकाओं की नाफी रहती है और शहीद हुए जवान के यहाँ तो आंगन की तुलसियाँ रोती है, आंगन की तुलसियाँ रोती है. एक शहीद हुए जवान की विधवा वेदना छीन छीन कर एक होती है. प्यार भी गया, मांग का सिंदूर गया, नन्हे नहोलों की लंगोटियाँ चली गई, छोटी छोटी बेटियों की छोटियाँ चली गई. आपके लिए एक आदमी मरा है, हमारे तो घर की रोटियाँ चली गई. जय हिंद, जय भारत. यानंतर वर्ग 6वा मुली मुलगी नाही का? अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे. तरी शांततेने ऐकून घ्यावी माझी नम्र विनंती. भारताची राज्यघटना वैष्णवी 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अस्तित्वात आली. जाता जाता एवढेच म्हणून वाटते की उत्सव दिन रंगाचा आभाळी असला मी सर्वांना ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला. नमस्कार मी सर्वांना ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला. जय हिंद, जय भारत. आरती. माझे नाव आरती आहे. तर मी तुम्हा सर्वांना आज प्रजासत्ताक दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. सर्वांनी व्यासपीठावरील मान्यवर वंदना, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय देश बांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले त्या सर्व शूरवीरांना मी वंदन करीते. आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून उत्सवात साजरा करीत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतासाठी उत्सवाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा आहे. या मंगल दिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्र
मुक्त झाला पण स्वातंत्र्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती व देशात सर्वांना सुखी समाधान व शांततेने जगता यावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने संविधान तयार करून दिले. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आले व त्या दिवसापासूनच त्याची सत्ता सुरू झाली आणि आपल्या देशाचे संविधान जगातील सर्वात मोठे व लिखित संविधान आहे. यानुसारच सर्वांना समान हक्क व अधिकार मिळाले आहेत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. त्या शूरवीरांना आपण वंदन करूया. हा दिवस सर्वत्र मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. मित्र तर चला आज आपण एक संकल्प करू की भारताची एकता व अखंडताची खूप ठेवू व त्याबरोबरच देशहितकारक काम करू. तिरंग्याचे 3 रंग खूप काही सांगून जातात. भारताची खरी ओळख आज म्हणते झोपून छान. पुन्हा एका वर्ग 6वा संपले का? मुलं कोणी? या वर्ग 7वा या मुलं घेऊतात. या मुलं कोणी आहेत का? आता सरनं काय सांगितले? मुलं बसू ते नाव तुम्ही सांगू नका. याला उठायचं ना पुढे. उत्सव भारतीय संविधानाचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करण्याचा उत्सव भारतीय प्रजासत्ताकांचा समान हक्क आणि मूलभूत अधिकारांच्या प्राप्तीचा उत्सव भारतीय लोकशाहीचा समान हक्क समानता बंधुता न्याय ही तत्त्वे रुजविण्याचा उत्सव भारतातील सर्व नागरिकांचा तुमचा माझा आणि आपल्या सर्वांचा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. आज 26 जानेवारी हा दिन आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. मित्र आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आपल्या भारत देशाला खरी गरज म्हणजे संविधानाची होती. त्याशिवाय आपल्या भारत देशाचं संविधान सुरळीत चालणार मार खाते से मित्र 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या भारत देशाला खरी गरज म्हणजे संविधानाची होती. त्याशिवाय आपल्या भारत देशाचा राज्यकारभार सुरळीत चालणार नव्हता. आपल्या भारत देशात सर्वांना सुख समाधानी जगू यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव अध्यक्षतेखाली नेमलेल्या मसुदा समितीतील 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम घेऊन आपल्या भारत देशाचे संविधान तयार करण्यात आले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान घटक समितीद्वारे संविधान स्वीकार करण्यात आला. भारतीयांना संविधानाची पहिली ओळख या दिवशी झाली. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देशाचे संविधान अंमलात आले आणि आपला भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला. म्हणूनच 26 जानेवारी हा दिन आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी पासून आपला भारत देश सार्वभौम लोकशाही गणराज्य बनला. खऱ्या अर्थाने भारतात प्रजेचे राज्य निर्माण झाले. भारतीय जनतेला आपले समान हक्क समता बंधुता न्याय आणि आपले मूलभूत हक्क मिळाले. एवढे बोलून माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोहेल आता सोहेलने मनोगत व्यक्त केलेलं आहे. यानंतर दुसरा मुलगा कोणी आहे का? सूर्याच्या सोनेरी किरणाने 26 जानेवारीची उजळली पहाट तिरंगी झेंड्याला मी वंदन करून मी माझ्या भाषणाला
करतो सुरू. आजच्या सभेचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग तसेच गावातील थोर मंडळी, माझ्या लहान बंधू भगिनींनो, मी आज तुम्हाला 26 जानेवारी रोजी 4 सत्व सांगणार आहे. तुम्ही शांततेने ऐकून घ्या, ही माझी नम्र विनंती. 26 जानेवारी हा दिवस सोन्याचा, तुमच्या आमच्या आनंदाचा आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले, तुम मुझे खोलते हो मैं तुम्हें आजाद दूंगा. 26 जानेवारी हा दिवस तुमच्या आमच्या आनंदाचा आहे. 26 जानेवारी हा दिवस सोन्याचा, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर होता लाख माराच्या सरकारने करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हुताश जेव्हा. एवढं बोलून मी 2 शब्द संपले. जय हिंद. स्वराज. यानंतर कोणी मुलगा आहे का सातवीचा? सातवीचं कोणी? अफजल कोणी नाही का? चला मुली, आता मुली सुरुवात झालेली आहे मुलीच्या भाषणाला. चला साक्षी सर. नमस्कार मित्रांनो, माझे नाव साक्षी उत्तम नागरगोजे, वर्ग 7वा. जगाला शांतीचा संदेश देणारे बुद्ध, स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाची प्रमुख जननी माता सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, राष्ट्रसंत भगवान बाबा, राजमाता अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, लोकशाही अण्णाभाऊ साठे, भारताचे 2 शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार मोदी सत्तर, क्रांतिसूर्य, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा भीमराव रामजी आंबेडकर, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब या 2 महापुरुषांच्या पायांची धुण्यात मस्तकी लावते व त्यांना कोटी कोटी अभिवादन करते व शहीद झालेल्या जवानांना विनम्र अभिवादन करते. आजही आपल्या देशातील काही जवान डोळ्यात तेल घालून रडतात. यांच्या आयुष्यात सुख समृद्धीची जावो अशी देवाघरी प्रार्थना करते. उपस्थित सर्व मान्यवर गावकरी, प्रतिष्ठित मंडळी तसेच माझे बालमित्र, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा अतिथी मित्रांनो, 26 जानेवारीचे खरे महत्त्व कोणत्याच कार्यालयामध्ये, शाळेमध्ये, विठ्ठलामध्ये, महाविठ्ठलामध्ये सांगितले किंवा शिकवले जात नाही. फक्त सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून मनोरंजन केले जाते. ही एक खेरमांजनक बाब आहे. मित्रांनो, रोज मोठमोठ्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक होते. मोठमोठे गुन्हेगार मोठमोठ्या निवडणुका जिंकतात. दरवर्षी मोठमोठे घोटाळे उघडकीस येतात. पण आपण म्हणतो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपली मायभूमी स्वातंत्र्य झाली, सत्ता आपल्या हातात आली. मग आता सत्ता भारतीयांच्या हातात आहे.
संशोधन मांडले होते. परंतु डॉक्टर राजेंद्र प्रसाद, शंकर आचार्य, स्वामी रामानंद तीर्थ, डॉक्टर कर्तव्यसिंग रमैया या 5 नेत्यांनी हिंदू कबील नाकारली व स्वतंत्र भारताच्या नेहरूंच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळातून महिलांच्या हक्कासाठी असलेले हिंदू कोड पास न झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदावर लाथ मारली व राजीनामा दिला. खरंच त्यावेळी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू कबील पास झाले असते तर हिंदू समाजातील भेदभाव विषमता दूर होऊन आज हिंदू समाज तेजस्वी आणि बलशाली झाला असता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय महिलांवर जे कर्ज उपकार केले आहेत त्यांचे व्याज मरेपर्यंत फिटणारे आहे. फौजपती पालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली. ही एक काळाचीच गरज होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील भेदभाव विषमता दूर करण्यासाठी हाती लेखणी घेतली. ही पण एक काळाचीच गरज होती. म्हणून हे दोघे आपणास वंदनीय आहेत. 2018 रोजी दिल्ली जंतर मंतर येथे पोलिसांच्या डोळ्यासमोर घटनाकारांनी शिबिरकार करून त्यांच्या प्रतिमेचे विटंबन केले. संविधान मुर्दाबाद, वनस्पती जिंदाबाद, संविधान मुर्दाबाद, वनस्पती जिंदाबाद अशा घोषणा देत त्यांनी वाईट कृत्य केले. संविधान जाणाऱ्या देशद्रोही मूर्खांना मी सांगू इच्छिते, संविधान जाऊन चालणार नाही तर संविधानासोबत आम्हालाही जावे लागले तर आम्ही तुम्हाला जाण्याशिवाय सुस्त बसणार नाही. जय संविधान, जय भीमराव, जय शिव. एकदम छान भाषण केली. पूर्ण संविधानाची माहिती हिने सांगितलेली आहे. जंतर मंतर काय आहे की नाही, जंतर मंतर एक शब्द असला भाषणात. जंतर मंतर हे दिल्लीला एक मैदान आहे, त्याचं नाव जंतर मंतर आहे. चला स्वाती. मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ डाल डालकर सोने की चिड़िया को पाया जाता था. मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ छत्रपति शिवाजी महाराज और सम्राट अशोक जैसा राजा था. मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ होठों पर गंगा और हाथों में तिरंगा लहराता था. वो देश कभी सत्यम शिवम सुंदरा तो कभी वंदे मातरम तो कभी पंजाब सिंधु गुजरात मराठा है. वो ही बुद्ध भूमि का अंश कहलाता है. आज का यह दिन हमारे देश की मिट्टी, हमारे देश की शहीदों की कुर्बानी और हमारे देश की आजादी की अद्भुत कहानी को याद करने का दिन है. आज 26 जनवरी, जिसे हम गर्व से गणतंत्र दिवस कहते हैं, हमारे लिए एक केवल तिथि नहीं बल्कि संघर्ष, बलिदान और अपने समाज की पहचान. जब हम यह झंडा फहराकर और राष्ट्रगान गाकर मनाते हैं तब शायद ही हम यह सोचते हैं कि इस झंडे की शान के लिए कितने वीरों ने अपना सर्वस्व त्याग दिया. क्या आपको पता है कि भगत सिंह, राजगुरु और सुखदेव को फांसी दी जा रही थी? तभी उनके आंखों में आंसू नहीं बल्कि होठों पर मुस्कान थी. उन्होंने अपनी मातृभूमि को ही अपनी सबसे बड़ी जीत समझी. भगत सिंह ने कहा था किसी को भी यह सोचने का अधिकार नहीं है कि
अफवाह की हवा में आकर उड़ न जाना धूल कितने हिंदू मुस्लिम गए हैं इस वतन के खातिर फांसी पर झूल कितने हिंदू मुस्लिम गए हैं फांसी इस वतन के खातिर फांसी पर झूल केसरी सफेद और हरा रंग बेशक तुम याद रखो केसरी सफेद और हरा रंग बेशक तुम याद रखो पर इसे मिलकर बने हुए तिरंगे कौन जाना भूल पर इसे मिलकर बने हुए तिरंगे कौन जाना भूल जय हिंद जय भारत एकदम छान भाषण केलेले आहे हिंदीतून. आणि कोणी आहे का सातवीचं विषय का कोण नाही. हा एक छोटीशी सूचना आहे. आपल्याला 1 मिनिटात बक्षीस वाटायचे. त्याच्या अगोदर संविधान म्हणत असलेला आपल्याला एक फोटो पाहिजे. काय पाहिजे? फोटो. तर आपण सर्वांनी उभा राहून लाईन मध्ये उभा राहायचे. संविधान म्हणत असताना कसं कसं म्हणतो आपण संविधान म्हणत आपण हा उभा राहून 1 मिनिट लागतं फक्त. किती वेळ लागतंय? 1 मिनिटामध्ये संविधान झालं की लगेच बक्षीस वाटप करू आपण. ओके. हा ऑर्डर देतो मी. फोटो काढ. सारा फोटो घ्या. सारा फोटो घ्या. बंद करा थोडा वेळ. बंद करा. स्टॉप करा. माझ्यावर कोणते नाव काय अडचण नाही. हा